नमस्कार. तर हा आहे मटणाच्या बेताचा पार्ट 2. यामध्ये मी पातेल्यामध्ये तेल गरम केलं. आळणी तर आपलं झालेलं होतं. आता या तेलामध्ये मी इथे कांदा लसूण मसाला जो घरी तयार केलेला आहे तो घातला. यामध्ये आता माझ्या आईने वाटण घातलेलं आहे. तर वाटण कशाचं केलं? मस्त कांदा, लसूण, आलं, खोबरं आणि टोमॅटो छान बारीक करून घेतलेला होता. सोबत कोथिंबीरही बारीक करून घेतलेली होती आणि याची ही पेस्ट आहे. आपण हा मसाला या वाटणासोबत छान परतून घेतला. आता वाटण खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडं आळणी घातलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलेच मटणाचा बेत असला की सगळेच जण मदत करतात. तर इथे आमची सगळी फॅमिली मिळून हा मटणाचा बेत करत होती. मसाला छान परतला गेला की यामध्ये जे मटणाचे पीस होते ते आम्ही सगळे घातले. इथे मी मटणाचं सुक्कं बनवून घेतलेलं होतं. तर आता मटणाचं सुक्कं तुम्ही पाहू शकता. छान व्यवस्थित मसाला कोट झाला की आपलं हे मटणाचं सुक्कं तयार झालेलं आहे. तर आता हे मटणाचं सुक्कं तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, एकदा हलवून घेतलं आणि 2 मिनटंच यावरती झाकण ठेवून ह्याला एक छान वाफ काढून घेतली. किती सुंदर दिसतंय हे. खूप झणझणीत आणि चमचमीत झालेलं होतं. तर आता हे साईडला ठेवलं की पुन्हा एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून यामध्ये पुन्हा कांदा लसूण मसाला घालून घेतला. तर हा सातारी साईडचा घाटी कांदा लसूण मसाला आहे, कोल्हापुरी झणझणीत. त्यामुळे मटणाला कुठल्याही दुसऱ्या मसाला घालायची गरज नाही आहे. आता सेम राहिलेलं वाटण यामध्येही टाकून घेतलं. तर वाटण आधी सगळं भाजून घेऊन नंतर छान बारीक करून घेतलेलं होतं. आता हे सगळं वाटण यामध्ये घालून घेतलं. वाटणाची वगैरे तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली होती. आता वाटण या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं. मसाला खाली लागू नये म्हणून मध्ये आधी तुम्ही आळणीचं एखादं पळी घालू शकता. तर वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मागे माझ्या मुलीचं काहीतरी चाललेलं होतं खेळायचं. तर आता हे वाटण छान परतून घेतलं की यामध्ये वाटण खाली लागू नये म्हणून मी सांगितल्याप्रमाणे 2-3 वेळा आळणीही टाकून घेतलं. वाटणाला तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये राहिलेलं आपण जे आळणी आहे ते आणि मटणाचे पीसही घालून घेतले. मस्त एकजीव केलं. यानंतर तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घातलं आणि मस्त याला खळखळून उकळी आणून दिली. तर मस्त असा हा झणझणीत आपला मटणाचा बेत तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भाकरी करून आणलेल्या होत्या. पातळ सुक्कं, आळणी, आपले कांदा, काकडी, टोमॅटो, मस्त भात, असा झणझणीत असा मटणाचा छान बेत झालेला होता. तुम्हालाही आमचा हा बेत कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू असाच एक बेत घेऊन. थँक्यू.